नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 19 जुलै 2025 आणि मी जात आहे कडेला या ठिकाणी एक उद्घाटन आहे। त्या ठिकाणी जात आहे या बीड जिल्ह्यातून या माझे कडाष्टी तालुका या ठिकाणाहून एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज जाणार आहे आणि मी जात आहे कडाष्टीकडे म्हणून खास करून आधी बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी देत आहे। तर आज आहे 19 जुलै 2025। आज देखील दुपारी 3:30-4च्या नंतर तुमच्या बीड जिल्ह्यात कडाष्टी भागामध्ये चांगला पावसाला सुरुवात होणार आहे। म्हणून हे बीड जिल्ह्यातल्या लोकांनी, कडाष्टी तालुक्यातल्या लोकांनी, पाटोदा तालुक्यातल्या लोकांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता 19, 20, 21, 22 पर्यंत तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे, पिकाला जीवदान ठरणार आहे। म्हणून खास करून हे बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी। योगायोगाने मी आता हे कडाष्टी जवळ आहे म्हणून ही खास करून बीड जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी दिली। त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, नगर जिल्हा झाला, परभणी जिल्हा झाला, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या 20 जुलैपासून 20, 21, 22 आणि 23 या दरम्यान चांगला दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर आपण परत विदर्भाकडे वळू। आज आहे 19 जुलै 2025। तर विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 6 आणि 5 11 जिल्ह्यामध्ये म्हणजे 19, 20, 21, 22, 23 पर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 11 जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे। म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर आपण वळू, आपण काय करू लगेच पश्चिम महाराष्ट्राकडे वळू। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कोकणात देखील चांगला पाऊस पडणार आहे। म्हणजे 19 जुलैपासून तर 23 जुलैपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील सरी येत राहणार म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात सांगायचं झालं तर नगर जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा झालं, बुलढाणा ह्या भागामध्ये म्हणजे 22, 23, 24च्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे। म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ की 25च्या नंतर 25 जुलै, 26, 27च्या नंतर विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भामध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस येणार आहे।